श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 372। उपशम प्रकरण सर्ग 39। श्री वशिष्ठ म्हणाले, राघवा, याप्रमाणे विचार करून तो सर्वात्मा श्रीहरी आपल्या परिवारासह क्षीरसमुद्रातील आपल्या नगरास निघाला. क्षीरसमुद्राखालील रंध्रातून पाणी शिरू नये यासाठी पाण्याचे स्तंभन करून त्या रंध्राने खाली जाऊन तो इंद्राच्या राजधानीप्रमाणे रम्य अशा प्रल्हादाच्या नगरीत पोहोचला. काही असुरांसमवेत त्याने आपल्या परिवारासह समाधी लावून बसलेल्या प्रल्हादाच्या सुवर्ण मंदिरामध्ये प्रवेश केला. त्यावेळी भगवान श्रीहरी गरुडावर बसलेले होते. त्यांच्यावर लक्ष्मी चौरी वारीत होती. त्यांच्या हातात शंख चक्रादी आयुधे होती आणि सर्व देव, ऋषी व मुनी त्यांना वंदन करीत होते. भगवान श्रीहरी प्रल्हादाजवळ जाऊन म्हणाले, हे महात्मन, उठ, जागा हो. असे म्हणून त्यांनी आपला पांचजन्य शंख वाजविला. त्यांच्या शंखनादाने दशदिशा दणाणून गेल्या. त्यामुळे असुर मंडळी भीतीग्रस्त झाली, तर विष्णू भक्तांना आनंद झाला. प्रल्हादही आपली समाधी उतरून देहभानावर येऊ लागला. ब्रह्मरंध्रापासून उत्थान पावलेली त्याची प्राणशक्ती क्षणात त्याच्या सर्व शरीरात पसरली आणि त्याच्या प्राणश्रीने त्याच्या सर्व अवयवांचे आक्रमण केले. त्याची चित लिंग देहामध्ये प्रतिबिंबित झाली आणि तिचा इंद्रियांमध्ये प्रवेश होऊन ती चैत्योन्मुख झाल्यामुळे विषय आणि मन या दोन रूपांनी भासमान होऊ लागली. चित्ताचा अंकुर उत्पन्न झाल्यामुळे त्याचे नेत्र विकासोन्मुख झाले. प्राणापान वायूंची गती सुरू झाली व त्यांनी शरीरातील सर्व नाड्या जागृत करून त्यांच्या ज्ञानशक्ती उत्पन्न करताच त्याच्या देहात किंचित हालचाल सुरू झाली. प्राणशक्तीने शरीर भरून गेल्यानंतर त्याच्या मनाची खळबळ सुरू झाली व त्याचे मन, प्राण, नेत्र पूर्णपणे विकास पावले. तोच, प्रल्हादा, सावध हो, उठ, असे भगवान पुन्हा म्हणाले. त्याबरोबर मी प्रल्हाद आहे असे त्याला स्मरण झाले आणि आपल्या पूर्वावस्थेची त्याला आठवण झाली. असे पाहताच पूर्वी ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाला उपदेश केला होता त्याप्रमाणे भगवंतांनी त्याला उपदेश करण्यास प्रारंभ केला. भगवंत म्हणाले, हे साधो, तू आपली राज्यलक्ष्मी आणि आपली आकृती यांचे स्मरण कर. आपल्या देहाचा तू अकाली त्याग का करू पाहतोस? हेयोपादेय रहित आणि संकल्प शून्य असा जो तू, त्या तुझी शरीरातील इष्ट अनिष्ट भाव अभावांमुळे कोणती लाभ वा हानी होणार आहे? तुला ह्या देहाने कल्पपर्यंत राहावायचे आहे. आम्ही तुझी आयुष्य मर्यादा जाणतो व त्यात बदल होणार नाही हेही आम्हाला ज्ञात आहे. तू जीवनमुक्त आहेस. तथापि उद्वेगरहित होऊन तुला कल्पांतापर्यंत हे राज्य आणि त्यातील व्यवहार सांभाळले पाहिजेत व कल्पांताच्या वेळी तुझी ही तनु क्षीण झाली म्हणजे घट फुटताच आतील घटाकाश ज्याप्रमाणे व्यापक महदाकाशात लीन होते, त्याप्रमाणे हे निष्पापा तू आत्म्याच्या निरतिशय महिम्यामध्ये राहू शकशील. ही तुझी तनु ज्ञानसंपन्न आणि अत्यंत शुद्ध असून कल्पपर्यंत राहून जीवनमुक्तांचे विलास भोगणारी आहे. तरी कल्पांती नाश होणाऱ्या ह्या तनुचा तू आजच त्याग करू पाहतोस, म्हणजे कल्पांत समय आजच झाला आहे की काय? पण बाबा, कल्पांत समय फार दूर आहे. अजून द्वादशादित्य उगवले नाहीत, पर्वतांचे चूर्ण झाले नाही आणि जगताचीही राख रांगोळी झाली नाही. त्रैलोक्याच्या भस्माने मलिन झालेला कल्पांत काळचा प्रक्षुब्ध वायू अद्याप वाहू लागला नाही. अजून पुष्करावर्तक संज्ञक प्रलयकालीन मेघातून निघालेला विद्युत प्रकाश जगतकोशामध्ये चमकू लागला नाही. पृथ्वी दग्ध हो आणि तिचा कंप व्हायला लागून
अद्याप पर्वत कोसळू लागले नाहीत. दिगंतरातील ब्रह्मांड भिंती अग्नीच्या योगाने तांबड्या लाल होऊन विदीर्ण होऊ लागल्या नाहीत. हे जग प्रलयकाळच्या प्रचंड मेघांच्या तावडीत सापटून नष्ट झाले व ब्रह्मा, विष्णू, रुद्र हे तिघे देवच तेवढे अवशिष्ट राहिले आहेत, अशी स्थिती अजून आलेली नाही. ब्रह्मांडाच्या सर्व भिंती कोसळून पडल्यामुळे सूर्योदय होण्याचे अद्याप थांबले नाही. द्वादशादित्यांचे भयंकर किरण आकाशात अजून आले नाहीत व कल्पांतकाळचे भीषण मेघ अजून भयंकर गर्जना करू लागले नाहीत. अशा स्थितीत तू आपल्या तनूचा त्याग करण्यास का प्रवृत्त होतोस? हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.